Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 8 General Science, and the name of lesson is Man-Made Material. विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयातील 17वे प्रकरण मॅन-मेड मटेरियल मानवनिर्मित पदार्थ याविषयी चर्चा करणार आहोत. मॅन-मेड मटेरियल म्हणजे काय किंवा मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय? असे पदार्थ जे मानवाने आपल्या उपयोगासाठी नैसर्गिक पदार्थाचा वापर करून तयार केलेले आहेत, अशा पदार्थांना आपण मॅनमेड पदार्थ किंवा मानवनिर्मित पदार्थ असं म्हणतो. हे आपल्याला माहिती आहे. बघा, या ठिकाणी एक छोटासा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे किंवा एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. मेक अ लिस्ट ऑफ 20 डिफरंट मॅनमेड मटेरियल प्रेझेंट इन युअर होम, स्कूल अँड प्लेसेस अराउंड यू. काय करायचं आपल्याला? आपल्या सभोवताली शाळेमध्ये, घरामध्ये आढळणाऱ्या, आपण वापरणाऱ्या 20 मानवनिर्मित वस्तूंची यादी आपल्याला या ठिकाणी करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. आता बघा, चेअर, टेबल, पेन, पेन्सिल, पेपर, कबर्ड, चॉक अशा अनेक वस्तूंची यादी आपण तयार करू शकतो. We use various type of material in our daily life. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तूंचा वापर करतो आणि those materials are made up of various materials like wood, glass, plastic, thread, soil, metals, rubber, etc. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारच्या वस्तूचा वापर करत असतो आणि त्या वस्तू ज्या आहेत त्या लाकूड, काच, प्लास्टिक, थ्रेड्स म्हणजे धागे, सॉइल म्हणजे माती, मेटल्स म्हणजे धातू या प्रकारचे आहेत. आणि आउट ऑफ दोज वूड, रॉक अँड मिनरल्स, वॉटर आर नॅचरल. ज्या काही वस्तू आता आपण उल्लेख केला वरती, त्याच्यामध्ये वूड म्हणजे लाकूड, रॉक म्हणजे खडक, मिनरल्स म्हणजे खनिज आणि वॉटर म्हणजे पाणी, ह्या ज्या वस्तू आहेत ह्या निसर्गानेच तयार केलेल्या आहेत, म्हणून याला आपण नॅचरल मटेरियल्स असं म्हणतो. आपल्या सभोवताली जे काही मटेरियल सापडतात ते 2 प्रकारचे आहेत, हे आपल्याला माहिती आहे. वी हॅड लर्न in a previous class that the materials which are available or present in our surrounding that are of 2 types. One is natural materials and next one is a man-made material. आता natural कोणाला म्हणायचं? The material which are made only by nature. Example: wood, rock, minerals, water. These are the natural materials. Using any kind of procedure that materials cannot be used in any industries. Okay, and some materials are man-made. Man-made, these materials are made in industries, in factories by using the natural material and used by us. That is said to be the man-made material. आपण पाहिलेला आहे. Human perform research on various natural materials in a laboratory. मानवाने काय केलेलं आहे? जे काही नॅचरल मटेरियल्स आहेत त्याचं लॅबोरेटरीजमध्ये, प्रयोगशाळेमध्ये त्याच्यावरती संशोधन केलेलं आहे. अँड विथ द हेल्प ऑफ दिस रिसर्च व्हॉट हॅपन? व्हेरियस मटेरियल्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन फॅक्टरीज. अनेक संशोधन करून अनेक मटेरियल्स, अनेक वस्तू ह्या फॅक्टरीजमध्ये तयार केलेल्या आहेत आणि अशा वस्तूंना आपण काय म्हणतो? दिस मटेरियल्स आर कॉल्ड नॅचरल, नॉट बट दिस मटेरियल्स आर मेड बाय using natural material and that are said to be the man-made material. आता man-made material कुठले कुठले आहेत? ग्लास, प्लास्टिक, आर्टिफिशियल थ्रेड्स आणि थर्माकोल. These are the examples of
man-made materials. Like that, many materials we have used in our day-to-day life which are made by man in a factory. Here, collect the information says classify and make a chart of a material used in a various item in houses. आपल्या घरातील वस्तूंमध्ये वापरण्यात आलेले पदार्थाचे खालील तक्त्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. मेक अ ॲडिशन टू दॅट चार्ट विथ द रेफरन्स टू व्हेरियस मटेरियल. याच्या आधारे आपण इतरही वस्तू त्यामध्ये ॲड करू शकतो. बघा, हा चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. नेम ऑफ द आयटम वुडन चेअर, मॅनमेड आणि नॅचरल. आता ही चेअर आहे, आपण वुडन चेअर आपण प्लॅस्टिकचा वापर करून सुद्धा तयार करू शकतो मॅनमेड म्हटलं तर. आणि नॅचरली जर आपण पाहायला गेलं तर चेअर ही वूडपासून सुद्धा तयार होते. कोंब, ज्याला आपण कंगवा असं म्हणतो, तो कंगवा मॅनमेड जर पाहिजे असेल तर तो प्लॅस्टिकचा असेल, आणि जर तो नॅचरल पाहिजे असेल तर नॅचरल मटेरियल तो वूडपासून सुद्धा किंवा बोन्स ऑफ ॲनिमलपासून सुद्धा तो केला जातो. आपण पाहणार आहोत प्लॅस्टिक. प्लॅस्टिक आपल्या सर्वांना परिचित आहे. प्लॅस्टिकच्या वस्तू आपण वापरतो. घरामध्ये बकेट आहे. वी यूज द प्लॅस्टिक मटेरियल इन आवर डे टू डे लाईफ. द बकेट, द मग, ग्लास, different kinds of pots we have to use in our day-to-day life, and we all are familiar with the plastic. Even though when we goes in the market we purchase some materials, and that materials are put into the plastic bag, and which is we carry with our home. आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो त्यावेळेस आपण प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगचा सुद्धा वापर करतो. आपल्या घरामध्ये अनेक वस्तू ह्या प्लॅस्टिकपासून बनलेल्या आपण त्याचा वापर करतो. म्हणजेच प्लॅस्टिकचा आपल्याला म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. बघा, हे प्लॅस्टिक काय आहे तर प्लॅस्टिक इज अ man-made material showing the property of plasticity and made up of organic polymer is a plastic. हा प्लास्टिक काय आहे? हे मानवनिर्मित पदार्थ आहे आणि हा काय दाखवतो? इट शो द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. म्हणजे हा कसा आहे? लवचिक आहे. आणि हा कशापासून तयार झालेला आहे? दिस इज मेड बाय पॉलिमर. कसला पॉलिमर? ऑर्गॅनिक पॉलिमर, आणि त्याला आपण म्हणतो प्लास्टिक. अँड स्ट्रक्चर ऑफ ऑल द प्लास्टिक इज नॉट सेम. हा जो प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकची रचना ही सर्व प्लास्टिकची रचना ही सारखी नसते. काही समार लिनियर, काही सरळ रेषीय असतात, तर समार सर्क्युलर, तर काही चक्राकार असतात. तर बघा, डिपेंड अपॉन द इफेक्ट ऑफ द हीट प्लास्टिक कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. जो प्लॅस्टिक आहे त्या प्लॅस्टिकवर उष्णतेचा कुठल्या प्रकारचा परिणाम होतो याच्यावरती प्लास्टिकचे एकूण मुख्यत्वे 2 भाग केले जातात. मीन्स व्हॉट? वी ऑब्टेन 2 टाइप्स ऑफ प्लास्टिक, and that types of plastics are depend upon the effect of heat on that plastic. आपण जे प्लास्टिक वापरतो हे प्लास्टिक 2 प्रकारचं आहे, आणि हे 2 प्रकार कशावरून तयार केलेले आहेत तर त्या प्लास्टिकवर उष्णतेचा कुठला परिणाम होतो याच्यावरून. बघा, पहिला प्लास्टिक आहे थर्मोप्लास्टिक आणि दुसरा आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. बघा, प्लास्टिकचे 2 प्रकार लक्षात ठेवायचे आहेत. एक थर्मोप्लास्टिक, दुसरा थर्मोसेटिंग प्लास्टिक. तर थर्मोप्लास्टिक म्हणजे काय? द प्लास्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज पर आवर विश इज कॉल्ड थर्मोप्लास्टिक. हे जे प्लास्टिक ज्याला आपण आपल्या आवश्यकतेनुसार, आपल्या गरजेनुसार त्याचा आपण आकार बदलू शकतो, त्याला आपण आकार देऊ शकतो, अशा प्रकारच्या प्लास्टिकला काय म्हटलं जातं? थर्मोप्लास्टिक म्हटलं जातं. एक्झाम्पल्स आर पॉलिथिन अँड PVCs. आता पॉलिथिन आपल्याला माहिती आहे, पॉलिथिन जी आपण बॅग वापरतो, जी कॅरी बॅग वापरतो ती पॉलिथिनची तयार झालेली असते. आणि दुसरा आहे PVC. बघा, ह्या PVC लॉंग फॉर्म काय आहे आपण हे पुढे पाहणार आहोत. मग PVCचे पाईप्स आपल्याला माहिती आहेत. आपण शेतांमध्ये किंवा आपल्या घरामध्ये जी आपल्या नळाची पाईपलाईन असते ती पाईपलाईन या PVC प्लॅस्टिकच्या पासून तयार केलेले ते पाईप्स असतात. आणि म्हणून काय म्हणलं, जे थर्मोप्लास्टिक आहे त्याचे 2 प्रकार आहेत. तो आहेत पॉलिथिन आणि PVC.
आणि PVC म्हणजे काय, तर PVC आर युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग द टॉईज, कोम्स, प्लेट्स, बाउल्स. हे जे PVC पाईप आहे, पाईपबरोबरच आपण ज्या शेतीमध्ये वापरणाऱ्या ज्या पाईप्स आहेत त्याच्याबरोबर बघा, कोम्स म्हणजे कंगवा, प्लेट्स म्हणजे आपल्याला माहिती आहे प्लेट्स, बाउल्स वाट्या, अशा प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी ह्या PVC पाईपचा त्या ठिकाणी PVC प्लास्टिकचा त्या ठिकाणी वापर केला जातो. दुसरा प्रकार कुठला आहे, तर तो आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. तर तो काय आहे, द प्लास्टिक इज सच दॅट वन्स अ स्पेसिफिक शेप इज गिवन विथ द हेल्प ऑफ मोल्ड, इट्स शेप कॅन नॉट बी चेंज्ड ऑन हिटिंग. सुरुवातीला त्या प्लॅस्टिकला जर आपण विशिष्ट असा आकार दिला, त्यानंतरनं उष्णतेचा कुठल्याही प्रकारचा परिणाम त्याच्यावर न होता त्याच्या आकारामध्ये कुठलाही बदल होत नाही. द शेप ऑफ द प्लास्टिक कॅन नॉट बी चेंज्ड आफ्टर मोल्डिंग बाय हिटिंग. दॅट प्लास्टिक इज सेड टू बी द थर्मोसेटिंग प्लास्टिक. बघा एक्झाम्पल्स आहे बघा, इलेक्ट्रिक स्विचेस, कव्हरिंग ओव्हर द हँडल्स ऑफ कुकर्स. आपल्या ज्या घरामध्ये इलेक्ट्रिक स्विचेस आहेत, जे बटन्स आहेत, त्या बटन ह्या थर्मोसेटिंग प्लास्टिकचे तयार केलेले असतात. आपला जो कुकर आहे, आपली जी इस्त्री आहे, त्याच्यावरचं जे कोटिंग आहे, प्रोटेक्टिव्ह कोटिंग आहे, ते सुद्धा ह्या थर्मोसेटिंग प्लास्टिकपासून तयार केलेले असते. आता या चौकोनामध्ये आपल्याला यूज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असा एक चौकट दिलेली आहे. या ठिकाणी काय म्हणलं आहे, जोड माहिती संप्रेषणाची. मेक अ कलेक्शन ऑफ व्हेरियस व्हिडिओज ऑन प्रोसेस ऑफ प्लास्टिक प्रोडक्शन. काय करायचं आपल्याला, प्लास्टिक निर्मिती प्रक्रियेसंदर्भामध्ये वेगवेगळे व्हिडिओज आपल्याला त्या ठिकाणी संग्रहित करायचे आहेत. अँड ते संग्रहित केलेल्या व्हिडिओच्या सहाय्याने काय करायचं आहे, मेक अ प्रेझेंटेशन विथ द हेल्प ऑफ युअर टीचर अँड सेंड इट टू अदर थ्रू ईमेल अँड अदर ॲप्लिकेशन्स. ईमेलच्या सहाय्याने किंवा अदर ॲप्लिकेशन जसं व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, अशा माध्यमातून जे आपण प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे वेगवेगळ्या प्लास्टिक प्रिपेरिंगच्या व्हिडिओचं, ते आपल्याला शेअर करायचं आहे. या ठिकाणी बघा काही एक्झाम्पल्स बाय पिक्चर दाखवलेले आहेत थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिकचे. या प्लास्टिक त्याचं तुम्ही व्यवस्थित अवलोकन करू शकता. चित्र पाहिल्यानंतरनं आपल्याला नेमकं काय याचा वापर आहे आणि कशापासून तयार केलेले आहेत हे आपल्याला सहज ओळखता येतं. आता आपण पाहतोय प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक, प्लास्टिकचे गुणधर्म. बघा, प्लास्टिक डज नॉट करोड, हा त्याचा पहिला गुणधर्म आहे, सर्वात महत्त्वाचा, की प्लास्टिक कुठल्याही प्रकारचा गंज त्या प्लास्टिकला लागत नाही. उन्हामध्ये ठेवा, पावसामध्ये ठेवा, पाण्यामध्ये ठेवा, उघड्या हवेवरती ठेवा, वर्षानुवर्षे ते प्लास्टिक आपल्याला आहे तसं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच प्लास्टिक डू नॉट करोड. इट डज नॉट डिकम्पोज. आपण पाहतो ज्यावेळेस प्लास्टिक आपण उखंड्यामध्ये किंवा जमिनीखाली किंवा खोदकाम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी प्लास्टिक आपल्याला आढळतं. म्हणजे कुठलीही प्रक्रिया केली असता हा प्लास्टिक काय होत नाही, डिकम्पोज होत नाही, म्हणजेच कुजत नाही, याचं विघटन होत नाही. इट इज नॉट इझिली अफेक्टेड बाय ह्युमिडिटी, हीट, रेन एक्सेट्रा. ह्या प्लास्टिकवरती उष्णतेचा, आर्द्रतेचा, पाण्याचा किंवा पावसाचा कुठल्याही प्रकारचा परिणाम याच्यावरती होत नाही. आयटम ऑफ एनी कलर कॅन बी मेड फ्रॉम इट. ह्या प्लॅस्टिकपासून कुठल्याही कलरचे वस्तू आपण तयार करू शकतो. बघा, आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या कलरच्या मग्स असतात, वेगवेगळ्या कलरचे बकेट्स असतात, वेगवेगळ्या कलरच्या टॉईज, बाहुल्या असतात, आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, या प्लॅस्टिकपासून आपण वेगवेगळ्या कलरचे वस्तू तयार करू शकतो. अँड इट कॅन बी मोल्डेड इन टू एनी शेप ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी जी प्रॉपर्टी ह्या प्लास्टिकची आहे, त्या प्रॉपर्टीमुळे ह्या प्लास्टिकला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. बघा, प्लास्टिकची आपल्याला घागर पाहायला मिळते, प्लास्टिकची बकेट पाहायला मिळते, प्लास्टिकची परत आपल्याला पेटी पाहायला मिळते, प्लास्टिकच्या वेगवेगळ्या आकारच्या टॉईज, बाहुल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच प्लास्टिकला आपण आपला आवश्यक असा कुठल्याही प्रकारचा
आकार आपण त्याला देऊ शकतो. इट इज बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सर्वात महत्त्वाचा गुणधर्म जर प्लॅस्टिकचा आपण त्याला म्हणू शकतो की हा उष्णतेचा आणि विजेचा दुर्वाहक आहे. म्हणून इलेक्ट्रिक वायर ज्या आहेत, इलेक्ट्रिक वायरच्या वरती प्लॅस्टिकची कोटिंग असते, त्याला आपण म्हणतो इन्सुलेटर. बीइंग अ लाईट इन अ वेट इट इज इझी टू कॅरी. ह्या प्लॅस्टिकचा जो वस्तुमान आहे तो कसा आहे, कमी आहे, कमी वजनाचा असल्या कारणाने याला आपण सहज कॅरी करू शकतो, कुठेही आपण त्याला घेऊन जाऊ शकतो. बघा, टाईप अँड यूज ऑफ द प्लॅस्टिक. प्लॅस्टिकचे 2 प्रकार आपल्याला माहिती आहेत. मग त्या प्लॅस्टिकचे 2 प्रकार आणि त्याचा वापर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, पहिला प्रकार आहे थर्मोप्लास्टिक. पहिला प्रकार आपण म्हटला थर्मोप्लास्टिक. त्यामध्ये पहिला बघा आपण काय म्हणलं होतं, पॉलिव्हिनिल क्लोराईड PVC. थर्मोप्लास्टिकमध्ये पहिला प्लास्टिकचा प्रकार आहे तो आहे PVC, पॉलिव्हिनिल क्लोराईड. बघा, P स्टँड फॉर पॉली, V स्टँड फॉर व्हिनिल, C स्टँड फॉर क्लोराईड. बघा, यापासून कुठल्या कुठल्या वस्तू तयार केल्या जातात, तर बॉटल, रेनकोट, पाईप, हँडबॅग्स, शूज, इलेक्ट्रिक केबल, इन्सुलेशन, फर्निचर्स, रोप्स, टॉय एक्सेट्रा. बघा, बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युतवाहक तारांची आवरणे, फर्निचर्स, दोरखंड आणि वेगवेगळ्या प्रकारची खेळणी या PVC प्रकारच्या प्लॅस्टिकपासून तयार केले जातात. पुढचा प्लॅस्टिकचा प्रकार आहे प्लास्टिकमध्ये तो आहे पॉलिस्टेरीन PS. Thermo insulating part of electric appliances like refrigerator, gear of machines, toys, protective covering like a cover of CD and DVD are made using the polystyrene type of plastic. काय बघा, रेफ्रिजरेटर सारख्या विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग म्हणजे उष्मा ज्याच्यापासून हीट निर्माण होते आणि त्या हीटचा जो परिणाम आहे तो कमी व्हावा म्हणून त्यावरती ह्या प्लास्टिकची कव्हरिंग दिलेली असते. असे पदार्थ ह्या पॉलिस्टेरीन नावाच्या प्लास्टिकपासून तयार केले जातात. त्याचबरोबर CDचे कवर, DVDचे कवर सुद्धा यापासून तयार केले जातात. पुढचा प्रकार आहे पॉलिइथिलीन प्लास्टिक. पॉलिइथिलीन म्हणजे P फॉर पॉली, E फॉर इथिलीन. पॉलिइथिलीन शॉर्ट फॉर्म आहे PE. हा थर्मोप्लास्टिकचा प्रकार आहे. ह्याच्यापासून याची थोडीशी डेन्सिटी जास्त असते. याच्यापासून मिल्क बॅग, पॅकिंग बॅग, फ्लेक्झिबल गार्डन पाईप्स या प्लॅस्टिकचा वापर करून तयार केले जातात. पुढचा प्रकार आहे थर्मोप्लास्टिकचा तो आहे पॉलिप्रोपिलीन PP. तर पार्ट ऑफ लाऊडस्पीकर अँड व्हेकल्स, रोप्स, मॅट्रेसेस, लॅबोरेटरी अप्लायन्सेस यापासून तयार. बघा, लाऊडस्पीकर व वाहनांचे भाग, दोरखंड, चटया त्याला आपण मॅट्रेसेस म्हणतो. त्याचबरोबर प्रयोगशाळेतील विविध उपकरणे या पॉलिप्रोपिलीन नावाच्या प्लॅस्टिकपासून निर्माण केले जातात. तर पुढचा प्रकार आपण पाहिला थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिकचे एकूण या ठिकाणी 4 प्रकार दिलेले आहेत. त्यातील पहिला आहे बघा बॅकेलाइट. बॅकेलाइट इज अ थर्मोसेटिंग टाइप ऑफ प्लास्टिक अँड विच इज used for making the cabinets of radio, cabinets of TV, cabinets of telephone, electric switches, toy, coverings over handle of cooker etc. बघा, या प्लास्टिकचा वापर करून रेडिओ, TV, टेलिफोन याचे कॅबिनेट म्हणजे बाह्य आवरण, कव्हरिंग, त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्विचेस, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी, त्याचबरोबर गृह उपयोगी वस्तू जसं की कुकरचा हँडल, मिक्सरचा हँडल याच्यापासून तयार केलं जातं. पुढचा प्लास्टिकचा प्रकार आहे थर्मोसेटिंग प्लास्टिकमध्ये तो आहे मेलॅनाईन. डोमेस्टिकली युजफुल आयटम्स लाईक कप, सॉसर, प्लेट्स, ट्रेज,
सम स्पेअर पार्ट ऑफ एरोप्लेन इंजिन इलेक्ट्रिक अँड साऊंड इन्सुलेटिंग कवरिंग्स आर मेड बाय युझिंग मेलॅनाइन टाईप ऑफ प्लास्टिक. बघा, कप बशा, प्लेट, ट्रे यासारख्या उपयोगी वस्तू, त्याचबरोबर विमानाच्या इंजिनाचे काही भाग, विद्युतरोधक व ध्वनिरोधक आवरणे इत्यादी साहित्य या मेलॅनाइन पासून तयार केले जातात. तर पुढचा प्रकार आहे पॉलियुरेथिन. पॉलियुरेथिन हा थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे आणि याचा उपयोग सर्फिंग बोर्ड्स, स्मॉल बोट्स, फर्निचर, सीट इन अ व्हेकल यासाठी त्याचा केला जातो उपयोग. सर्फ बोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर्स आणि वाहनांच्या सीट्स इत्यादी निर्माण करण्यासाठी या प्लास्टिकचा वापर केला जातो. पुढचा आहे पॉलिएस्टर. पॉलिएस्टर इज फायबर ग्लास टोनर ऑफ लेझर प्रिंटर, टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये याचा वापर होतो.